नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, राज्यात पुन्हा एकदा मोठी राजकीय हालचाल निर्माण झालेली आहे. शिंदे गट आणि भाजपाला उद्धव ठाकरे यांनी अनपेक्षित असा जोरदार धक्का दिला आहे. शिंदे गटातील आपल्या जिल्ह्यात किंगमेकर म्हणून ओळखला जाणारा, अतिशय प्रभावी आणि जन आधारित राजकारण करणारा नेता अखेर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश झालेला आहे. या नेत्याने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की आता पुढील सर्व विजय हे ठाकरे साहेबांसाठीच आणणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. तर नेमकं काय घडलं, हा नेता कोण आहे, कोणत्या जिल्ह्यातून येतो, हे सगळं जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नक्की प्रेस करा. चला तर मग पाहूया ही संपूर्ण माहिती मित्रांनो. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंग आउटगोईंगच्या स्पर्धेत आता उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे आघाडी घेतल्याचं चित्र तयार झालेलं आहे. विदर्भातील बड्या नेत्यांपैकी एक एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आणि वाशिम जिल्ह्यात किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे प्रभावी नेते आता मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल झाले आहेत. या घडामोडींमुळे वाशिम जिल्ह्यात पुढे काय बदल होणार, कोणती नवी समीकरणं उभी राहणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. फक्त वाशिमच नव्हे तर आसपासच्या इतर जिल्ह्यांमध्येही या प्रवेशाचा मोठा परिणाम दिसत आहे. या हालचालीमुळे शिंदे गट आणि भाजपाला अनपेक्षित धक्का बसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. अनेक ठिकाणी धोरणात्मक बदल करून शिंदे गटाला वारंवार विजय मिळवून देणारे दत्तात्रेय सोनुले यांनी अखेर ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर तब्बल 5,000 गाड्यांच्या ताफ्यासह सुमारे 6 ते 7,000 कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधत पक्षप्रवेश केला. या भव्य प्रवेशानंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाच्या बाजूने ठामपणे उभे राहणार असल्याचं सोनुले यांनी स्पष्ट केलं. आता फक्त ठाकरे साहेबांच्या विजयाच्याच घोषणाच होणार, असंही त्यांनी आत्मविश्वासाने सांगितलं. यावेळी ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांचा प्रामाणिकपणा, कोरोना काळात त्यांनी केलेलं काम आणि त्यांचा संयमी स्वभाव हीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. त्यांच्या या निर्णयामुळे वाशिमसह संपूर्ण विदर्भातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचं मानलं जात आहे आणि त्यामुळेच आमच्या जिल्ह्यातील खासदारही मागील लोकसभा निवडणुकीत मोठ्या मतांनी विजय झाले होते. आता पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये खासदार असो, आमदार असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पंचायत समिती किंवा नगर परिषद, महानगरपालिका अशा कोणत्याही निवडणुका असोत, आम्ही एक दिलाने लढणार आहोत आणि ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा जिल्ह्यात दणक्यात उभा करणार, असा दृढ निर्धार त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला महिला आघाडीचे तालुका अध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थाचे शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शिंदे गटाला मोठा धक्का देत मातोश्रीवर शिवबंधन बांधले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही मध्ये एकदा रस्ता चुकलात, पण पुन्हा या मातोश्रीच्या मंदिरात आलात. मी तुमचं मनापासून स्वागत करतो. या शब्दांनी सभागृहात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि ठाकरे गटाचा आत्मविश्वास आणखी वाढल्याचं दिसतं. आणि पुढील निवडणुकांसाठी आपल्या जिल्ह्यात एक सामान्य, जमिनीवर काम करणारा कार्यकर्ताच उभा करा आणि त्याला नक्की निवडून द्या, असं स्पष्ट आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे यांच्या गटात असे छोटे मोठे पक्षप्रवेश होत राहिले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाचा विजय निश्चित होईल का? तुमचे विचार, प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.